तर नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणखीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर बघा, आता घरापासूनच निघलोय, इथूनच व्हिडिओ सुरुवात केली. तर आम्ही चाललोय परत दवाखान्यामध्ये पायाला दाखवण्यासाठी. बघू आता काय सांगतात काय नाही. कुठे गेले पायल? पायल विसरली का काय घरी? नाही इकडं कोपऱ्यात बसले. तर पायल पण आहे, तिलाच दाखवायचं म्हणलं पायल असणारच आहे. तर चला, आता मी चाललोय हॉस्पिटलला डोळ्यांच्या. जायला अर्धा तास तर लागतोय. बघू, लगेच सोडले तर लगेच आम्ही रिटर्न पण येणार आहे. म्हणजे काय सांगतात ते बघून. आता काय सांगतात ते महत्वाचं आहे. आत्ता पाऊस पडला ना, आत्ता ऊन पडायला लागले. किती ऊन तर पडले, पाऊस तर नाहीच नाही. आलं मासरूकर हॉस्पिटल. मिनिटात आलो हॉस्पिटलला. 5 मिनिटात आता येते दवाखाना. इथून एवढं मोठं हे आहे, त्याच्यामुळे इकडे काय मिळत नाही. कशाची जागा आहे काय माहिती. येऊन असं उलट धडकायची भीती वाटते. चला, झालं डोळ्याचं काम. मस्त झालं. पुढच्या आठवड्यात बोलवलंय परत. तर चला, आता पायाच्या ऑपरेशनचं काही अजून सांगितलं नाही. ते म्हणले पुढच्या आठवड्यात सांगते. तुम्ही पुढच्या आठवड्यात परत बुधवारी या चेक करायला. आणि थोडीशी डोळ्यावर सूज आहे म्हणले, पण बाकी ओके आहे म्हणले. हां, म्हणून लवकर ऑपरेशन करणार नाही म्हणले, 1 महिन्याच्या गॅपनेच करतात. काय नाही पाहायला वाटत होतं आताच करतात का काय. तर चला, झालं, व्यवस्थित झालंय सगळं. आता पुढच्या आठवड्यात परत यायचं अजून बुधवारी. त्यांचं बुधवारचं काय तर हाय वाटतं, बरोबर बुधवारीच बोलवतात ते. आता पुढच्या बुधवारी यायचं. पुढच्या बुधवारी आलं की लगेच तारीख देणार म्हणजे ऑपरेशनची. म्हणजे तेच जे पेशंटचं ऑपरेशन वगैरे झालेत ना, त्यांचं नाही का. हां, ते चेक करायला बुधवारचं बोलवतात, असं काय तर आहे. बाहेरचं वातावरणच किती छान झालंय. आता आलो आम्ही घरी. चला, घरातली कामं तसेच राहिले, ते कामं सगळ्यात आवरतो, जरा निवांत होतो. बरेच कामं राहिलेत, आता ते कामं करतो. तर हा होता दवाखान्याचा ब्लॉग. आणि
पुढच्या आठवड्यात यायला सांगितलं मग नंतर तारीख देणार आहेत. मग बघू आता कधीची देतात काय माहीत नाही. पुढचा बुधवारी किती तारीख, किती 22 तारीख येते. आता 22 तारखेला गेल्यानंतर ते सांगतील किती तारखेला ऑपरेशन करायचं. मला असं वाटतं 27 तारखेला बोलवते किंवा 28ला असं काहीतरी होईल. बघू पुढं काय होतंय कसं होतंय तुम्हाला नक्कीच आम्ही कळवू. चला तर आता आम्ही दोघीजणी बसून मस्त असं डाळिंब सोलले आता खाणार आहे. तर आता मी बनवणार आहे आता हे आहे टमॅटो केचप, थोडीशी कणिक आहे. तर मी बनवणार आहे पराठा. मम्मी बघा काय खाते. हां काय खाते ग? भूक लागली मला. आता टायमिंग झाला जेवणाचा म्हणून चिवडा खातो. आल्यावर दवाखान्यात ना आलो किती कामं केली. कपडे तर एवढे धुतलेत की बोलायचंच काम नाही. ते सगळे कपडे धुतले. आणि सकाळचा खूप पसारा असतो. मी आजच एक ब्लॉग शूट केलाय ह्याचा होम टूरचा. तर तुम्ही बघितलं नसेल तर जाऊन बघा, चॅनलवर आलेला आहे. तर हे पनीर पराठा बनवते मम्मी. आज जरा चटकदार खाऊ वाटलंय म्हणलं चला. शिमला मिरची कशाला टाकायची? छान लागतं. शॉर्ट घेतो. थोडासा पनीर मसाला, कसुरी मेथी, रेडी झाले मसाला. तर इथं व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हणलं पनीर पराठा करते, तर पनीर पराठा करत नव्हते, पनीर रोल बनवत होते. तर इथं बघा गव्हाचं पीठ जरा पातळ झालं होतं, कारण हे रात्रीचं पीठ होतं फ्रीजमध्ये ठेवलेलं, त्यामुळे थोडंसं पातळ झालं. तर मग नेक्स्ट दुसरा पराठा पण केला आणि असे आम्ही दोघींनी मिळून खाल्ले. असा झाला आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करत जा, शेअर करत जा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका, कारण आणखीन छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येणार आहेत. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. बाय.